नाव सांगा. नमस्कार. नमस्ते. मी हरिभाऊ देशमुख, संगेवाडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हा तुमचा खरबुजा प्लॉट आहे. हां, व्हरायटी कुठली? ही बॉबी व्हरायटी. बॉबी. याची लागण कधी आहे? लागण 29/11/2020. म्हणजे आज तारीख आहे 6 जानेवारी 2021. हां, तर जवळजवळ 36-37 दिवस झाले. हां. हा 37 दिवसाचा प्लॉट. ह्याला तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. हो. तर किती दिवस झालं तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरताय? ग्रीन प्लॅनचं जवळजवळ 2-2.5 वर्ष झालं वापरते. 2.5 वर्ष झालं वापरताय. हो. तर या प्लॉटला तुम्ही सेटिंग दाखवा भाऊ. एका वेळेला हे 1 2 3 4 चार पाच. आहे ते आहे 5 इकडं आहे अजून. तर काय काय प्रोडक्ट वापरले सुरुवातीपासून सांगा जरा. याला सुरुवातीला बेडमध्ये एकरी 24 किलो भूमी पॉवर. भूमी पॉवर. हां. रोड गार्ड किती दिले? रोड गार्ड एकरी 2 किलो. म्हणजे एक भरणी. एक भरणी. 2 किलोची भरणी. 2 किलोची एक भरणी. तर आणि वाढीसाठी वगैरे? वाढीसाठी सुरुवातीला रोप लावताना ग्रो आणि एसटीची आळवणी केली होती. बरं बरं. आणि परत रूट गार्ड एकरी 2 किलो प्रमाणे सोडले. आणि प्रीमियम वगैरे? प्रीमियम आणि गुळ 3 दिवस भिजू घातला होता. हां. ती एकदा दिले. हां. ही न्यूट्रिशन वगैरे तुम्ही टोटल दिलेले आहेत ग्रीन प्लॅन्टचे. हो. आणि सेटिंगसाठी काय वापरले? सेटिंगसाठी ब्लूम आणि पॉवर मिल्क आम्ही ड्रिपमधनं दिलं. ड्रिपमधनं दिले. वरून सुद्धा 2.5-3 मिलीनं स्प्रे दिला. स्प्रे केलेला. हा. सध्या करपा वगैरे काय रोग वाटतोय का याच्यावर? काय नाही. काहीच दिसत नाही. सगळं फ्रेश प्लॉट दिसायला लागलाय. हो. सेटिंग पण भरपूर आहे. हो. तर 2-2.5 वर्षापूर्वी तुम्ही रासायनिक प्लॉट खरबूज पण करत होता. हां. रासायनिक मध्ये करत होता. हो. पण त्यावेळेत आणि आजच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? आता पानाचं ग्लेझिंग वगैरे चांगलं आहे. ग्लेझिंग वगैरे चांगलं आहे. फ्रेश झाले. म्हणजे आता सेटिंग पिरियड सेटिंग एकदा तुमचं पेरू एवढं झालं की करपा वगैरे दिसायला चालू होतो. हो. पण ह्याच्यावर अजून कुठं दिसत नाही. हा. अजून किती दिवसात निघेल प्लॉट आता? आता अजून एक 35 दिवस लागतील. 35 दिवस. आता ह्याच्या पलीकडे एक प्लॉट आहे. हो. ह्याची व्हरायटी कोणती आहे? पलीकडचा प्लॉट आहे तो कोंदणचा आहे. कोंदणचा आहे. तर ह्याच्या प्रोटेक्शन पेपर टाकलो तुम्ही. होय. तर ते कधी ओपन केले? आता काल उघडला प्रोटेक्शन. काल उघडला. त्याला पण वापरलं असेल तुम्ही? होय. सेम हेच. ह्याचे ट्रीटमेंट सेम तिकडेच दिलेले. हां. तिकडे दिली. बरोबर. हा कारल्या प्लॉट संपलेला आहे. हां. प्लॉट संपलेला आहे तरी पण हिरवागार दिसतोय. होय. किती महिने झाले या प्लॉटला? प्लॉटला 3 महिने झाले आता. 3 महिने. चालू झाल्यापासून 3 महिने झाले. चालू झाल्यापासून 3 महिने. हां. आता हिरवा दिसतोय तरी संपलाय म्हणून सोडून दिलाय तुम्ही. हो. तर काय वाटतंय तुम्हाला या औषधाबद्दल? ग्रीन प्लॅन्टचे औषध रिझल्ट एक म्हणजे खर्चात बचत होते का रासायनिकच्या तुलनेत? रासायनिकपेक्षा खर्चात भरपूर बचत होते. बचत होते. स्प्रे मधून वगैरे स्प्रे कमी करावं लागते. हा. स्प्रे कमी लागते. न्यूट्रिशन बाकीचं जे NPK जास्त लागणार होतं ती ह्या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्ट वापरल्यामुळं बऱ्याच प्रमाणात कमी प्रमाणात वापरतो. धन्यवाद सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.